बीएमसी की टीम यहाँ पे मौजूद है, बुलडोजर मौजूद है और बुलडोजर की कार्रवाई आप साफ तौर पर देख सकते हैं कि पूरे के पूरे स्ट्रक्चर को यहाँ पर तोड़ा जा रहा है। और ये जो स्ट्रक्चर है बीएमसी के मुताबिक पूरा इलीगल स्ट्रक्चर था, इसे अब तोड़ा जा रहा है। तो कहीं ना कहीं महाराष्ट्र सरकार ये संकेत दे रही है कि अब कोई भी कार्रवाई होगी उससे पीछे सरकार पीछे नहीं हटेगी, चाहे वो अवैध कब्जे को लेकर हो, चाहे वो पब और बार को लेकर हो। कुछ दिन पहले भी थाने, नवी मुंबई और मीरा रोड में भी जो अवैध बार पे स्ट्रक्चर बने थे उन्हें भी तोड़ा जा रहा था। और इस बार भी एक्सीडेंट होने के बाद जब जांच की गई तो पता चला कि पूरा का पूरा जो स्ट्रक्चर है वो इलीगल तरीके से बनाया गया है। यहीं पर पार्टी होती थी, यहाँ पे ये हाई प्रोफाइल जगह है, जुहू बहुत पॉश इलाका है, इसी जगह पे लोग आते थे और पार्टी करते थे। और बीएमसी ने और जब जांच पड़ताल की तो जो भी इलीगल स्ट्रक्चर मिला है उसे तोड़ने की कार्रवाई की जा रही है। पूजा, तर न्यूज 18 लोकमतची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। जुहूतील तपस बारवरती तोडक कारवाई होतीये। अवैध बारवरती या आधी सुद्धा ठाण्यामध्ये, मीरा रोडमध्ये, पुण्यामध्ये कारवाई करण्यात आली होती आणि आता जुहू परिसरातली आपण ही दृश्य पाहतोय। मुंबईतल्या या जुहू परिसरामध्ये तपस बार आहे आणि त्यावरती तोडक कारवाई केली जाते। त्याचबरोबर वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी असलेला मिहिर शहा हा सुद्धा याच बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता, या बारमध्ये थांबला होता। त्याचबरोबर ह्या बारची जी वेळ आहे ती पालिकेच्या नियमांच्या आणि वेळेच्या नियमांच्या पलीकडे सुद्धा हा बार चालू होता। अशा विविध कारणांसाठी पालिकेचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे या बारवरती ही तोडक कारवाई केली जाते। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय, जुहू परिसरातली ही दृश्य आहेत। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडून। सुष्मिता, जुहूवरील तपस बारवरती कारवाई सुरू आहे, सद्यस्थिती काय? खरं तर आपण बघतोय की वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर तपस बारमधील ज्या पद्धतीने 18,000चं बिल मिहिर शहा आणि त्याच्या मित्रांनी केलेलं होतं हे चर्चेत आलेलं धोरण आता पालिका प्रशासनाकडनं यावरती कारवाई होत असल्याचं पाहायला मिळतंय। तोडक कारवाई अनधिकृत बांधकामाच्या बाबत करण्यात येत आहे। त्याचबरोबर पालिकेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ज्यांच्या मदतीने ही तोडक कारवाई करण्यात येत आहे। तर अधिक अपडेट आपण सुष्मितांकडून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी विवेक गुप्ता आहेत। विवेक, जुहू परिसरामध्ये बारवरती कारवाई सुरू आहे, सध्याची तिकडची स्थिती काय? काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, मात्र ही न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। जुहू परिसरातील तपस बारवरती तोडक कारवाई केली जाते। जेसीबीच्या सहाय्याने अवैध बांधकाम जे आहे, अनधिकृत बांधकाम जे आहे ते आता पाडण्यात येत आहे। तपस बारवरती तोडक कारवाई केली जाते। त्याचबरोबर वरळी हिट अँड रन जे प्रकरण आहे त्याचं सुद्धा कनेक्शन या बारला असल्या कारणाने पालिका ऍक्शन मोडवर आली आहे, पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे। तेव्हाची आपण ही थेट दृश्य पाहतोय, जेसीबीच्या सहाय्याने अशा प्रकारचं हे अनधिकृत बांधकाम आहे हे पाडलं जात आहे। तर न्यूज 18 लोकमतची ही थेट आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। या आधी सुद्धा ठाणे, मीरा रोड, पुणे अशा विविध भागांमध्ये पब्स आणि बारवरती, अनधिकृत पब्स आणि बारवरती कारवाई करण्याचे आदेश हे शासनाने दिले होते, सरकारने दिले होते। आणि याच पार्श्वभूमीवरती जुहूच्या या बारवरती सुद्धा अशाच प्रकारे तोडक कारवाई केली जाते। त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सध्या गाजणारं वरळी हिट अँड रन प्रकरण, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला मिहिर शहा हा देखील याच बारमध्ये स्थिरावला होता, याच बारमध्ये होता। आणि या सगळ्या प्रकरणाची आणि पालिकेचे नियम धाब्यावर बसवल्याच्या कारणामुळे या बारवरती ही कारवाई केली जाते। जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम जे आहे ते तोडलं जात आहे। याची अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत, मात्र तत्पूर्वी आपण ही न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। जुहूतील तपस बारवरची ही थेट दृश्य आहेत। जेसीबीच्या सहाय्याने कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने
ज्या प्रकारे आदेश दिलेत त्या आदेशाचं पालन यावेळेस केलं जात आहे। त्याचबरोबर हिट अँड रन प्रकरणातील वरळीच्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी जी काही मागणी आहे ती सर्वत्र होताना दिसते आणि या पार्श्वभूमीवरती आणि या संपूर्ण घटनेची दाहकता लक्षात घेता अशा प्रकारे कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। अच्छा नाही दावी। त्याचबरोबर आपण ही थेट दुसरी दृश्य सुद्धा पाहतोय। आदित्य ठाकरे जे आहेत ते नाखवा कुटुंबियांच्या भेटीला आलेले आहेत आणि तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय। वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये कावेरी नाखवा यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे हे त्यांच्या भेटीला गेलेत। न्यूज 18 लोकमतची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय, थेट दृश्य पाहतोय। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सुद्धा याच परिसरामध्ये तैनात करण्यात आली आहे। पालिकेच्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि हिट अँड रन प्रकरणाशी कनेक्शन असल्या कारणाने या बारवरती ही तोडक कारवाई सुरू आहे। तेव्हा तिकडची आपण ही थेट व्हिज्युअल्स पाहतोय। यावेळेस जेसीबीच्या सहाय्याने यावरती कारवाई केली जाते। पोलीस प्रशासन सुद्धा तितकंच तत्पर आणि सज्ज आहे। जुहूचा आपण हा भाग पाहतोय, मोठ्या प्रमाणात दाटीवाटीचा असा हा भाग आहे। अनेक रेस्टॉरंट्स आणि बार पब्स या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत। अशा या भागामध्ये तपस बार सुद्धा आहे आणि या तपस बारवरती तोडक कारवाई केली जाते। त्याचबरोबर दुसरी थेट दृश्य आपण पाहतोय, आदित्य ठाकरे जे आहेत ते नाखवा कुटुंबियांच्या भेटीला गेलेत। वरळीतील हिट अँड रन प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांची भेट जे आहेत आदित्य ठाकरे घेत आहेत। या प्रकरणी आरोपीवरती कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी जोर धरताना दिसते। नाखवा कुटुंबियांनी अशा प्रकारे मागणी केली आहे, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं म्हटलं जात आहे। त्याकरिता राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा या मुद्द्याकडे अनेक अर्थानं पाहिलं जात आहे। याच पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे देखील तिथे पोहोचलेले आहेत। तर आपण हे दृश्य पाहतोय, एका मनोऱ्याप्रमाणे जणू काही तो संपूर्ण बारचा अनधिकृत भाग जो आहे तो आता कोसळतोय, जेसीबीच्या सहाय्याने पाडला जातोय। नागरिकांची देखील आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि त्याचमुळे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण पाहू शकतोय पोलीस प्रशासन सुद्धा तितकंच सज्ज आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण ही जी तोडक कारवाई आहे ती होताना दिसते। आपण पुन्हा आपले प्रतिनिधी सुष्मिता यांच्याकडे जाऊया। सुष्मिता, जुहूतली सद्यस्थिती काय आहे? आपण पाहतोय की जुहू मधील या बारवरती थेट कारवाई आता पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येते। अनधिकृत पद्धतीने हा बार चालू होता आणि त्याच वरती ही तोडक कारवाई आता पालिका प्रशासनाने सुरू केलेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या नाखवा कुटुंबियांना भेटण्यासाठी स्वतः आदित्य ठाकरे हे वरळीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत। वरळीमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी ते संवाद साधणार आहेत। एकीकडे पालिकेने कारवाई केलेली आहे, दुसरीकडे आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। याच्यातच एक स्पष्ट झालेलं आहे, कुठेतरी मिहीरने केलेल्या कृत्याबद्दल वरळीकरांमध्ये संताप होता, राजकीय संताप पाहायला मिळत होता आणि 1 वाजताचा जो बिलिंग टायमिंग आपल्याला पाहायला मिळालेला होता हा निश्चित केलेल्या वेळेच्या पलीकडचा वेळ होता आणि त्यामुळे ती कारवाई जी आहे ती करण्यात येत आहे। पालिका प्रशासनाचे तर पुन्हा आपण जुहू स्ट्रक्चर है वो अवैध तरीके से बनाया गया है। अब इसके बाद जो है वो बीएमसी इसके ऊपर कार्रवाई करी है। मैं आपको फिर से तस्वीर दिखाऊंगा, अपने कैमरे अर्जुन चिकली को, जो आप बिल्डिंग देख रही है ऊपर, बिल्डिंग के बाहर जो भी स्ट्रक्चर है वो इलीगल तरीके से बना हुआ है। तो अंदाजा लगाइए कि मुंबई जैसे शहर में इतना बड़ा इलीगल स्ट्रक्चर बन के तैयार हो जाता है, बीएमसी को इस बात की भनक नहीं लगती है। जब एक हादसा हो जाता है तब बीएमसी की टीम आती है, तब उन्हें पता चलता है कि इलीगल स्ट्रक्चर बना हुआ है, अब इसे तोड़ना चाहिए। महाराष्ट्र सरकार और महाराष्ट्र सरकार के जो महाराष्ट्र में सीएम है एकनाथ शिंदे, उन्होंने भी साफ तौर पे कह दिया है कि किसी भी इलीगल स्ट्रक्चर को छोड़ा नहीं जाएगा। खासकर बब और पार जो भी शराब को परोस रहे हैं, पार्टी कर रहे हैं, उन सभी इलीगल स्ट्रक्चर को तोड़ा जाएगा। यही वजह है कि अब बीएमसी का बुलडोजर यहाँ पे चला है, पूरे जो अवैध इलाका है, जो अवैध कब्जा है, उसे बीएमसी की टीम तोड़ रही है। पूजा, तर आपण जुहूतली ही दृश्य पाहतोय, जुहूतल्या तपस बारवरती कारवाई होते आहे। आपण पाहिलं व्हिज्युअल्सच्या माध्यमातून की हे संपूर्ण जे
दृश्य आपल्या समोर आहे त्याच्यावरती एक अख्खी इमारत या हॉटेलची या बारची उभी आहे आणि अशा प्रकारचे मोठे जी काही अशी स्थळं आहेत जी मुंबईमध्ये सर्रास बनवली जातात आणि या सगळ्यावरती कुठेतरी घटना घडल्यानंतर पालिका कारवाई करते, त्यामुळे पालिकेच्या कामकाजावरती कुठेतरी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। तर आपण ही जुहू परिसरातली दृश्य पाहतोय। दाटीवाटीच्या या परिसरामध्ये अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम केलं गेलंय आणि त्यानंतर आता पालिकेला जाग आली आहे, पालिका अलर्ट मोडवर आली आहे आणि आता त्यावर तोडक कारवाई होतीये। मात्र या सगळ्या गोष्टीमुळे कुठली घटना घडल्यानंतर अशा प्रकारे पालिकेला जाग का येते असा सवाल कुठेतरी आसपासचे नागरिक आहेत ते उपस्थित करतात। स्वागत करते, थेट आपण जुहू मध्ये जातोय। आपण जुहू प्रकरणाबाबत अपडेट घेणारच आहोत, पण आता आपण आदित्य ठाकरे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत। याआधी त्यांनी नाकवा कुटुंबियांची भेट घेतली आहे। वरळीच्या हिट अँड रन प्रकरणाबाबत मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नाकवा यांच्या कुटुंबियांची आज आदित्य ठाकरेंनी भेट घेतली आहे। थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद साधतील। तर वरळीच्या हिट अँड रन प्रकरणाबाबत अनेक खुलासे होताना दिसतात, अपडेट समोर येताना दिसतात। अशामध्येच आदित्य ठाकरे यांनी नाकवा कुटुंबियांची भेट घेतली आहे। त्याचबरोबर जुहूच्या काय त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्या मागणी काय आहे आणि आपण त्यांच्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करणार? नाही, अजूनही माझ्याकडे शब्द नाहीत। म्हणजे आज त्यांना भेटल्यानंतर देखील मन हलून जातं जो प्रकार घडलेला आहे। म्हणजे हे मी कधी त्या दिवशी पण बोललोय की ऍक्सिडेंट होत असतात, पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे। जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग दुःख हे सगळं दिसत आहे। नाकवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलं हे सगळं आणि एवढं भीतीदायक गोष्ट, एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते। असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे। आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची। कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता, जसं फरफटत नेलं त्यांनी। हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की हा इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा। त्यांनी देखील अशीच मागणी केली की 5 मिनिटांसाठी आमच्या ताब्यात द्या मिहिर शहाला, मग आम्ही नाही, एखादा गुन्हेगार असेल तर तुम्ही गुन्हा त्याच्यात दाखल करून जेलमध्ये टाकू शकता, पण असा राक्षस असेल तर मग काय करायचं? हा मिहिर राजेश हा राक्षसच आहे आणि आपण पाहिलं असेल एवढं भयानक हे कृत्य आहे। आम्ही तर आता पण मी आता हे दुसऱ्यांदा म्हणजे FIR ते फाईल करतो तेव्हा पण ऐकलं आणि आता पण मनाला धक्का बसतो। म्हणजे जवळपास 48 तासानंतर त्याला 60 तास ह्याच्यात त्याचं जे अल्कोहोल आहे म्हणजे मद्य जर प्राशन केलं असेल तर ते निघालं असेल तर कदाचित पोलिसांना त्याविषयी एक्झॅक्टली हाच विषय आहे। आपण पाहिलं असेल CCTV फुटेज पूर्ण आहे, इंटेलिजन्स नेटवर्क पूर्ण आहे, मग 60 तास का लपायला दिलं? मी पोलिसांकडे बोट दाखवणार नाही कारण ते तर तपास करत होते, पण गृह जे खातं आहे, जे गृहमंत्री आहेत त्यांनी याच्यावर अजून कुठे काय बोललेत का? महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा आता काय होते ह्या सरकारकडून अपेक्षित आहे, मिहिर राजेशाला काय शिक्षा बसणार हे बघायला पाहिजे आणि पुढची कारवाई कशी असणार। पालिकेने त्याच बारवर कारवाई आता सध्या चालू आहे, बुलडोजर घेऊन गेलेले आहेत। नाही बघा, हे सगळं ठीक आहे, हे तुम्ही इकडे तिकडे बुलडोजर चालवा, तुम्ही नाकाबंदी लावा, पण त्या मिहिर राजेशावर बुलडोजर चालणार आहे का? त्याच्या घरावर चालणार आहे का? हा मुख्य प्रश्न आहे। तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर न्याल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोजर? हे ऐकणं गरजेचं आहे, बगना गरजेचं है। बिल्कुल, मैं और असलम शेख जी दोनों यहाँ आए हैं। उस दिन भी हम FIR में वहाँ जब वो दाखिल कर रहे थे और हम यही मांग कर रहे हैं कि इनको न्याय मिले। जो मिहिर राजेश शाह है जिन्होंने इनकी पत्नी को मर्डर किया, इनकी पत्नी का, मैं ये नहीं कहूंगा कि एक्सीडेंट था, ये नहीं कहूंगा कि हिट एंड रन थी, ये मर्डर था। और मुझे लगता है कि सबसे कठोर शिक्षा जो है देश में वो इस मिहिर राजेश शाह को मिलनी चाहिए। जो बुलडोजर जस्टिस हर जगह ये रेजिम देने की कोशिश करते हैं, उनके घर पे अभी करके दिखाओ।
बीएमसी कार्रवाई करी, थोड़ा कार्रवाई करी। नहीं, बीएमसी किसी पे भी कार्रवाई कर सकती है, रास्ता जिसने बनाया, सीलिंग जिसने बनाया, लेकिन मिहिर राजेश शाह पे कार्रवाई होगी कि नहीं होगी, ये बीएमसी ने जवाब देना जरूरी है। उनके घर पे पहले बुलडोजर लेके जाओ। किसने? जी बिल्कुल, उन्होंने न्याय की मांग की है, लेकिन उनके आंखों में अगर आप देखें तो उसी दिन की मेमोरीज दिखती है, गुस्सा दिखता है और दर्द दिखता है। और उस दिन भी मैं मिल चुका हूँ, आज भी, लेकिन देख नहीं पाते। I believe I have said this yesterday also in the assembly. This is not just a hit and run. This is not just an accident. This is a murder. Taking any victim, dragging her in the car for almost 2 kilometers and then reversing the car and dashing her again is an absolute outright murder. And I believe the strongest punishment in this country should be meted out to him. Sorry? See, the action can happen on anyone, but instead of anyone, I would like to see the bulldozer justice coming onto Mihir Rajesh Shah's house. So Times Now is continuously reporting on this case, hit and run case, which has turned out to be very fatal for this entire family. Now Mihir Shah, who is a son of Rajesh Shah, a Shinde Sena leader, that particular person was hiding in Thane. What is your take on it? Thane is a stronghold of CM Eknath Shinde. You know, on day one, we kept our political decency and we said we will not like to politicize this case. But the fact is, if the accused was allowed to run away and hide for 60 hours, now you start thinking whether there was any politics in this, whether there was any political patronage in this. I would want to see absolute action on this. The bulldozer justice that is meted out to people here and there, on slums, on other people, I would want to see that bulldozer justice happening in this case. So do you think that this is the entire conspiracy in this entire case, that there were attempts to cover this up? I will still believe that there will be bulldozer justice, and I believe that there will be justice. I hope there will be justice. We are pursuing it. Aslam Sheikh ji, me, Hemangita, all of us are here. We will be pursuing it, and when we form government, we will show what justice is. रस्त्याचा विषय आपण काढला होता की मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण करणार होते, पण 2 वर्ष झाले नाही. आज विधान परिषदेमध्ये प्रसाद लाड यांनी जो हा प्रश्न उपस्थित केला की जी कंपनी जिला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तीच कंपनी आता ब्लॅकलिस्टेड झाली. अच्छा, बॉन्ड नाही मिळाले वाटतं त्यांच्याकडून, इलेक्ट्रल बॉन्ड. 2 वर्ष शांत बसलेले. पण आता तुम्ही पहा, आमच्या कोळीवाड्याचा पण रस्ता टेंडरिंग झाले, सगळं झालेलं आहे. इकडचा बाहेरचा रस्ता आम्ही रोज तिथे मागणी करत आहोत, पण या कोळीवाड्याचा रस्ता पण त्यांनी काँक्रिटीकरण सुरू नाही केलं अजून. का नाही केलंय? मुंबईत अनेक ठिकाणी असं केलंय. आम्ही किती वर्ष मग मागणी करायची? आता आमच्या सरकारनं तर आम्ही करून घेऊच, पण तरी देखील इकडचा रस्ता जो आहे बाहेरचा, तो पण काँक्रिटीकरण नहीं केलं. जी, पानी भर जाता है मुंबई के. इस पे मैं आपको वापस जवाब देता हूँ. इस पे मुझे प्रेस कॉन्फ्रेंस भी करनी है क्योंकि कई दस्तावेज मिले. तर आदित्य ठाकरे माध्यमांशी संवाद साधत होते आणि यावेळेस त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची जी मागणी आहे ती सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर आपण ही जुहू परिसरातली दृश्य पाहतोय. जुहूच्या वाईस ग्लोबल तपस या बारवर महापालिकेनं तडोक कारवाई केली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा याच बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. उत्पादन शुल्क विभागानं मंगळवारी बार सील केला होता आणि त्यावरती आता ही कारवाई होताना दिसते. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे पीडित कुटुंबियांची, पीडित नाकवा कुटुंबियांची भेट घेतली होती त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही संपूर्ण घटना मन हेलावणारी आहे अशी भावना जी आहे या पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी सरकारकडे त्यांनी केली आहे. आपण ही दृश्य पाहतोय. आदित्य ठाकरे नाकवा कुटुंबियांच्या भेटीला गेलेत तेव्हाची ही दृश्य आहेत आणि दुसरीकडे जुहूतील तपस बारवरती तोडक कारवाई केली जाते तेव्हाची आपण ही दृश्य पाहतोय. कैमरा नको